नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये खूप काही रहस्य लपून ठेवलेले होते. ते रहस्य आता सर्व उघडीस येणार आहे. तर हो, मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. तर इकडे मात्र आता नयनतारा आणि अन्नपूर्णासमोरच हे रहस्य उलगडणार आहे, ते पण एका नेकलेसमुळे. खरंच हे कसं झालं हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता खूप मोठं प्रोजेक्ट असते, जे की प्रोजेक्ट ऋषी कंप्लीट करू शकतो. त्यामुळे आता नयनतारा घरी हॉलमध्ये बसलेली असते. तेवढ्यातच तिथं येतो तो म्हणजे रोहित. आता रोहितला ती बोलते की खरंच हा ऋषी गेला तरी कुठं, याचा मोबाईलसुद्धा लागत नाही आहे आणि नेमका हा गेला कुठं, काय करत आहे, काही समजत नाही हा मुलगा. हा एवढा मोठा प्रोजेक्ट आणि हा तो प्रोजेक्ट सोडून कुठं गेला. त्यावर तिथं अनिका येते आणि अनिका बोलते की आंटी, ऋषी कुठं आहे, मला त्याला भेटायचं आहे. त्यावर त्याचा कॉल लावत आहे तर लागतच नाही आहे. हा ऋषी खरंच गेला कुठं आणि किती दिवस झाला आंटी, तुम्हाला माहिती आहे, माझ्याशी बोललासुद्धा नाही. त्यावर आता नयनतारा बोलते की हे बघ अनिका, ऋषी घरी नाही आहे आणि तो कुठं गेला हे आम्हाला कुणालाच माहिती नाही. त्यावर आता रोहितला तर माहिती असतो, तो कमळीकडे गेलेला आहे. पण रोहित आता नाटक करत बोलते की हो, आम्हाला माहिती नाही आहे अनिका तू कुठं आहे आणि आल्यावर आम्ही सांगू की त्याला तुला कॉल कर म्हणून. आता तू सध्या जा. त्यावर आता लगेच अनिका बोलते की आंटी, 3 दिवस झाले ऋषीचा कॉल लागत नाही आहे, म्हणजे तो खरंच गावी तर गेला नसणार ना. त्यावर नयनतारा बोलते की काय बोलायचं आहे गं तुला. त्यावर तो कमळीकडे तर गेला नाही ना, असं अनिका बोलते. तेव्हा आता कमळीकडे तर गेला नाही ना असं म्हटल्यावर आता कुठं ना कुठं नयनताराच्या लक्षात येतं की हो, कमळी तर गावी गेलेली आहे आणि खरंच तो कमळीला आणण्यासाठी, मुंबईला आणण्यासाठी तर गावी गेलेला नसणार ना. त्यावर आता लगेच खूप रागावलेली नयनतारा बोलते की आता मात्र ऋषीचं काहीही खरं नाही आहे. आता मी ऋषीला सोडणार नाही आहे. तो असा कसा जाऊ शकतो त्या मुलीसाठी आणि मला न सांगता. तेव्हा आता लगेच इकडे नयनतारा राजनला कॉल करते आणि राजनला बोलते की राजन, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तू आज माझ्यासोबत सिद्धटेकला जाऊ शकतं, म्हणजे तिथलं काही तुला ओळखीचं आहे. मी फर्स्ट वेळा तिथं चाललेली आहे, म्हणून माझ्या सर्व काही अनोळखी आहे. ऋषी तिथं गेला अशी मला शंका आहे कमळीला आणण्यासाठी, म्हणून तू माझ्यासोबत येऊ शकतं का. त्यावर इकडे राजन बोलतो की नाही नाही नयनतारा, माझी ना आज खूप अर्जंट मीटिंग आहे आणि मला ते मीटिंग अटेंड करावीच लागणार, सॉरी खरं. पण तेवढ्यातच आता अन्नपूर्णा राजनच्या बाजूलाच असते आणि बोलते की ठीक आहे ना, मी जाते नयनतारासोबत. त्याच माझी कमळीशी भेटसुद्धा घडून येणार आणि मला तिच्या आईलासुद्धा भेटायचं होतं. आता बाबांनासुद्धा बरं वाटते तर मी जाते. तेव्हा राजन बोलते की हे बघ नयनतारा, मी तर तुझ्यासोबत येणार नाही, पण तू आजीला घेऊन जा, म्हणजे आईला घेऊन जा, ती तुझ्यासोबत येणार आहे. तेव्हा लगेच आता इकडे नयनतारा बोलते की ठीक आहे, मी तुझ्या घरी येते आणि आजीला सांग की अर्ध्या तासामध्ये तुम्ही तयार राहा, कारण आत्ताच आपल्याला निघावं लागणार. तेव्हा इकडे आजीसुद्धा खूप आनंदी असते. आता आजी राजनला बोलते की काहीही झालं तरी आबांच्या म्हणजे बाबांच्या डोळ्यात मी बघितलं की कमळी ही त्यांची एक आस आहे रे. त्यांनी कमळीला भेटायचं असं मला सतत वाटत आहे, म्हणजे त्यांनासुद्धा बरं वाटणार. म्हणजे मी जाते मुंबईला नयनतारासोबत आणि ऋषी तिथं आहे का नाही बघते आणि कमळीला माझ्यासोबत घेऊन येते, म्हणजे कमळीला बघून बाबांना मात्र बरं वाटणार. त्यावर इकडे आता लगेच राजन बोलतो हो आई, अगदी माझ्या मनातलं बोलली. तर इकडे मात्र ऋषीला खूप समजावत असते ती म्हणजे कमळी. आता कमळी बोलते की ऋषी सर नका हो असे वागू, तुम्ही जा, मला नाही यायचं परत. त्यावर आता ऋषी बोलतो की हे बघ, मी सर्व मुंबईवरून सोडून आलेलो आहो फक्त तुझ्यासाठी कमळी. मला आईने माहिती आहे खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट दिला, पण तो प्रोजेक्ट माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे. माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे तू आणि तुझे स्वप्न. काहीही झालं तरी कमळीचे आणि आबांचं स्वप्न जोपर्यंत मी पूर्ण कमळी करणार नाही, तोपर्यंत कमळीची साथ कधीही सोडणार नाही, म्हणून मी जाणार नाही आहे. त्यावर बंड्या आणि निघीसुद्धा येते. त्यावर त्या बंड्या आणि निघी म्हणते जा हो ऋषी सर, तुम्ही असे का करता, तुम्हाला नाही आहे गावातील वातावरणमध्ये राहण्याची सवय. त्यावर आता लगेच ऋषी बोलतो की सवय नाही म्हणून काय झालं, सवय पाडतोय ना मी आणि अगदी बरोबर काम करतोय बघ. शेतात जाऊन आज लाकडंसुद्धा तोडायची आहे मला. यायचं का तुम्हा सर्वांना मुंबईला की जाऊ मी शेतात. त्यावर इकडे आता लगेच नयनतारा आणि
अन्नपूर्णा पोचलेल्या असतात, ते म्हणजे सिद्धटेकला. आता सिद्धटेकला पोचलेल्यानंतर मंदिरात दर्शन घेतात दोघीजणी आणि कमळीचं घर शोधत शोधत गावात येतात. तेव्हा आता एका बाईला भेटतात. तेव्हा आता ती बाई बोलते की हो, कमळीच्या घरी जायचं ना तुम्हाला, चला मी घेऊन जाते. तेव्हा आता ती बाई लगेच तिथं त्या दोघीच्या गाडीत बसते आणि तिला कमळीच्या घरी घेऊन जाते. आता कमळीच्या घरी तर कोणी नसते, कारण कमळी, निगी, बंड्या हे सर्व ऋषीकडे असतात. म्हणून आता या दोघींना ती बाई आतमध्ये बसून ठेवते आणि बोलते की तुम्ही बसा, मी बघते सरू आजूबाजूला आहे का, आणि सरूला घेऊन येते. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा आणि नयनतारा कमळीच्या घरी बसतात. त्यावर आता इकडे लगेच अन्नपूर्णा बोलते की खरंच ना नयनतारा, या गावात ना वेगळीच मज्जा आहे. अगं बस ना, बघ ना किती सुंदर वातावरण आहे इथलं. तेव्हा आता नयनतारा कमळीचं घर बघतच असते. तेवढ्यातच तिचं लक्ष जाते एका काचेच्या बॉक्सकडे. तेव्हा नयनतारा उठून तो बॉक्स हातात घेते, तर बघते काय, तर त्याच्यात ब्रँडेड असा तिच्याच कंपनीने तिने स्वतः डिझाईन केलेला नेकलेस. तेव्हा ती आता लगेच अन्नपूर्णाकडे येते आणि बोलते की आई बघा ना, हा नेकलेस तुम्हाला सेम जेव्हा राजनने त्याच्या बायकोसाठी बनवून घेतलेला होता आणि एक माझ्यासाठी मी सेम असाच नेकलेस डिझाईन केलेला होता. म्हणजे एकाच डिझाईनचे मी 2 नेकलेस बनवले होते, एक गौरीसाठी आणि एक माझ्यासाठी. हा नेकलेस कमळीच्या घरी खरं तर काय करतो? त्यावर अन्नपूर्णा आता चकित होऊन जाते आणि बोलते की हो, हा नेकलेस कमळीच्या घरी काय करतो? आणि तेव्हा आता अन्नपूर्णा बोलते की हो नयनतारा, हा नेकलेस तोच आहे जो की मी तुझ्याकडून घेऊन गौरीला म्हणजेच राजनच्या बायकोला गिफ्ट केला होता लग्नामध्ये. आणि एक डिझाईन याची तुझ्याकडे आहे आणि एक गौरीकडे आहे. त्यानंतर अशा डिझाईनचा कधीही तुझ्या कंपनीने नेकलेस बनवलेला नाही आहे. फक्त 2च नेकलेस तू असे सेम डिझाईन केलेले होते. त्यावर आता इकडे नयनतारा बोलते की हो, मी काहीही चुकीचं बघत नाही आहे. 100% सांगते की हा नेकलेस तोच आहे. आणि बघा ना, याच्यावर माझ्या नावाची मार्कसुद्धा आहे, जो की मी डिझाईन केलेला होता. आणि हा डिझायनर नेकलेस सेम जो गौरीकडे होता, हा कमळीच्या घरी कसा? त्यावर आता लगेच अन्नपूर्णा उठून उभी होते आणि बोलते की माझ्या मनात जे शंकेचं पाल फुटत आहे ते तर नाही. खरंच सरू हीच गौरी आहे का गं? आणि कमळी ही राजन आणि गौरीची मुलगी आहे का? खरंच अन्नपूर्णा, नयनतारा काहीही झालं तरी आता मला या गोष्टीचा शोध घेऊनच इथं जायचं आहे. आता हे सर्व लपून छपून ऐकत असते ती म्हणजे गौरी. आता गौरीच्या लक्षात आलेलं असतं की आईच्या लक्षात आलेलं आहे की कमळीच त्यांची नात आहे, कारण हा नेकलेस बघून आता सर्व काही 18 वर्षापासून लपून ठेवलेलं सत्य बाहेर आलेलं आहे, उघडीस आलेलं आहे. तेव्हा आता लगेच इकडे आता तेवढ्यातच दुसरी बाई वर्षा येते आणि वर्षा बोलते की ए सरू, इथं काय करतेस तू? बघ ना, तुला भेटण्यासाठी कोण आलेलं आहे. तेव्हा आता अन्नपूर्णा लगबगीने सरू ऐकताक्षणी बाहेर येते. आता सरूने स्वतःचा चेहरा झाकलेला असतो. तर आता अन्नपूर्णा कसलाही विचार करत नाही आणि स्वतःच्या हाताने तो पदर बाहेर काढतो. तेव्हा आता नयनताराच्या लक्षात आले असते की साधना. तेव्हा अन्नपूर्णा बोलते की नाही, ही साधना नाही आहे, हीच तर माझी सून आहे गौरी, जिला मी शोधत होते. आता लगेच अन्नपूर्णा तिला मिठी मारते आणि बोलते की कमळीच माझी नात आहे ना, सांग ना गौरी, सांग ना गौरी. तेव्हा आता गौरी बोलते की हो आई, कमळीच तुमची नात आहे, पण आता हे रहस्य तुम्ही कोणालाही सांगू नका, कारण माझ्या लेकीच्या जीवाला धोका असू शकतो. खरंच प्रेक्षकांनो, आता एक रहस्य तर स्वतःच्या तोंडून गौरीने नयनतारा आणि अन्नपूर्णा समोर नाईलाजानं कबूल केलेला आहे. पण खरंच कामिनीमुळे तिने मुंबई सोडलेली होती. आता कामिनीमुळे असं राजनचा संसार अर्ध्या वाटेवरती सोडून आलेली आहे, हे कबूल करणार का? आता खरंच जेव्हा स्वतः अन्नपूर्णा आजी कमळीला हे सांगणार की तूच माझ्या राजन आणि गौरीची मुलगी आहे, तेव्हा मात्र घरामध्ये तर आनंद होणार आहे. खरंच आता हा अन्नपूर्णा निवासमध्ये परिवार कधी एकत्रित येणार आहे, हेच वाट आता आपल्या प्रेक्षकांना पडलेली आहे. तर ती वाट आता लवकरच संपणार आहे आणि सर्व रहस्यचे जे काही धागे आहे ते सर्व उघडीस येणार आहे. आणि आता अन्नपूर्णापर्यंत हे रहस्य पोचणार आहे की कमळीच ही राजन आणि गौरीची मुलगी आहे. तर इकडे प्रेक्षकांनो, असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.